नमस्कार मैत्रिणींनो, मी आज आहे ना करणार आहे चिकन हिरव्या मिरचीतलं। त्यासाठी घेतलंय मी 1.5 किलो चिकन आणि इथं 5 मोठे कांदे कापून घेतलेत। इथं वाटीभर कोथिंबीर, दही, आलं लसणाची पेस्ट, थोडंसं तूप घेतलंय, मीठ, टोमॅटोची पेस्ट, याच्यात घेतलेत खडे मसाले, विलायची, एक तुकडा दालचिनीचा, 3-4 पत्ते तमालपत्र, इथं घेतले शहाजिरे, इथं लवंग आणि याची पुडे जिऱ्याची, इथं गरम मसाला, हळद, धना पावडर आणि थोडंसं लाल तिखट। आता सगळ्यात पहिलं कढईत आहे ना 1 चमचा तूप घालते। कढई गरम करायला ठेवली आणि 2 मोठे चमचे तेल घालायचं। अर्धा चमचा त्याच्यात घालायचे शहाजिरे। आता शहाजिरे तडतडलेत, त्यात घालून घेते दालचिनीचा तुकडा, 3 ते 4 पत्ते आणि 5 ते 6 हिरवी विलायची। आता हे चांगलं तडतडलं की त्यात घालायचा कांदा। कांदा चांगला लाल होईपर्यंत आता परतून घ्यायचा। कांदा असा चांगला छान लालसर झालाय। त्यात आता घालून घ्यायची हिरवी मिरची, ती छान तळून घ्यायची। मिरची तळली आहे, त्यातच आपण आता मी 2 चमचे आलं लसणाची पेस्ट टाकते, ती पण छान तळून घ्यायची, परतून घ्यायची। त्यात हे 2 टोमॅटो वाटून घेतलेले, ते चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे। त्यातच आता हे अर्धी वाटी आपलं दही घालून घ्यायचं। दही चांगलं फेटून घेतलंय, दही टाकल्यानंतर त्याच्यातच थोडीशी कोथिंबीर टाकायची। हे सगळा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा। त्याच्यात आता हे गरम मसाल्याची पावडर, ही लवंग, मिरे आणि जिऱ्याची पावडर आहे, ही थोडंसं कलर पुरतं लाल तिखट टाकलंय मी, ही धना पावडर आणि ही हळद। आपले मसाले जळू नये म्हणून त्याच्यात ना थोडंसं पाणी घालून घ्यायचं। चांगले तेल सुटेपर्यंत मसाले परतून घ्यायचे। हे बघा, आपल्या मसाल्याने असं तेल सोडलंय, असं तेल सुटेपर्यंत परतून घेतले की त्यात असं चिकन टाकायचं। हे असं सगळं मिक्स करून घ्यायचं। चिकन शिजण्याइतपत आता याच्यात पाणी घालायचं।
मी असं एवढं पाणी घातलंय. आता चवीपुरतं मीठ घालते. आता मी त्याच्यावर मस्त झाकण ठेवते आणि वाफ येईपर्यंत शिजू घेते. हे बघा आपलं असं झालंय चिकन, पण अजून याला शिजायला थोडासा वेळ लागेल. मध्ये एकदा मी हलवलं होतं. आता परत याला आपण 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवू. वरून मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आता आणि थोडासा चिमूटभर गरम मसाला. झालं आपलं असं मस्त असं हे चिकन तयार. मस्त असं हे चिकन कोरमा आपला तयार झालाय. एकदा नक्की करून बघा, खूप छान लागतो. तुम्ही खान घरच्यांनाही खाऊ घाला.